हॅलो एव्हरीवन, आज आपण 12वीचा माइंड मॅप हा एक टॉपिक पाहणार आहोत. हा खूपच महत्त्वाचा आहे आणि याचं वेटेज आहे 3 मार्क्स. ठीक आहे, सगळ्यात सोपी असा टॉपिक आहे, फक्त क्वेश्चन तुम्हाला समजला पाहिजे. जसं की एक PYQ आलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी, तर त्यात टॉपिक होता इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स. तर पुस्तकांचं काय महत्त्व आहे याच्यावर तुम्हाला माइंड मॅप बनवायचा आहे. माइंड मॅप म्हणजे काय, एक डायग्राम आहे. ठीक आहे, आणि त्याच्या काही सब पॉईंट्स आहेत. यात तुम्हाला पॅसेज वगैरे लिहायचा नाही, किंवा हे जे काही बॉक्स आहेत स्मॉल, यात तुम्हाला वाक्यसुद्धा लिहायचे नाहीत. यात फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये तुमची जी काही माहिती आहे ती द्यायची आहे. चला तर मग बघू इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स काय काय आहे. एक, त्याची टाईप्स कोणते कोणते असू शकतात. बुक्सचे टाईप ते लिहा. हिस्टोरिकल बुक्स आहे, हॉरर बुक्स आहेत, एज्युकेशनल बुक्स आहेत. हे तुम्ही लिहू शकता, कारण पॉईंट्स आपल्याला वाढवायचे सुद्धा असतात. आणखी बुक्समुळे काय होते, एज्युकेटेड सोसायटी, शिक्षण पोहोचते त्यांच्यापर्यंत. आणि जर एज्युकेटेड सोसायटी असली तर ती काय करते, देशाला डेव्हलप करते, देशाचा विकास करते. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्ही घेऊ शकता, इन्क्रीज नॉलेज. ऑब्व्हियसली पुस्तकं वाचल्यानंतर आपलं ज्ञान वाढते. मग कशाबद्दल वाढते, तर जगाबद्दल वाढते. वर्ल्ड, सोशल लाईफ, आपलं जे सामाजिक जीवन आहे त्याबद्दल सुद्धा वाढते. त्यानंतर पहा, गेट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम्स. प्रत्येकाच्या जीवनात प्रॉब्लेम्स आहेत, तर काहींना पुस्तक वाचून सुद्धा त्याचं सोल्युशन भेटते. जसं की इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स असतील मग इकॉनॉमिक्सचे पुस्तकं वाचा, एज्युकेशनल प्रॉब्लेम असतील मग एज्युकेशन रिलेटेड पुस्तकं वाचा. त्यानं बुक्स काय करतात, शेअर करतात एक्सपिरियन्स. कारण काही काही पुस्तकं स्वतः ऑथरने लिहिलेले असतात, त्याच्या लाईफनुसार जे काही घडलं असेल ते, मग त्यांचा अनुभव ते तुमच्यासोबत शेअर करतात. लाईक फ्रेंड्स, मित्रांसारखा ते अनुभव शेअर करतात. लाईक मेंटॉर, जसं की आपला कोणी कोच असते तसा ते त्यांचा अनुभव सांगतात आणि त्याच्यावर रस्तेसुद्धा, प्रॉब्लेमवर रस्तेसुद्धा सांगतात. त्यानंतर हेल्प टू जनरेट बिग थॉट. ऑब्व्हियसली जे पुस्तकं वाचतात त्यांचे विचारसुद्धा तेवढे समृद्ध झालेले असतात. पहा, तर हाय एमसाठी तुम्हाला ते प्रवृत्त करतात, सक्सेस देण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते गाईड करतात. ऑब्व्हियसली तुम्ही पुस्तकं वाचून पहा. APJ अब्दुल कलाम सरांचं एक पुस्तक आहे फायर ऑफ द विंग्स किंवा विंग्स ऑफ फायर असं काहीतरी ते पुस्तक आहे, वाचून बघा. मोटिवेशनल बुक्स आहे. ठीक आहे, तर हे काही जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला या पद्धतीने लिहायचे असतात. यात लांब लचक असे वाक्य लिहू नका. आणि शॉर्टमध्ये 3 मार्क्ससाठी आहे, वेळसुद्धा तुम्हाला मॅनेज करून ही डायग्रामसुद्धा काढायची आहे. जास्तही सजू नका, पण व्यवस्थित दिसेल, चेकरला मार्क्स द्यावे वाटतील अशी तुम्हाला ती डायग्राम काढावी लागेल. एक एक्झाम्पल मी तुम्हाला नोटबुकमध्ये दाखवतो, त्या प्रकारे तुम्ही काढू शकता. तर इथं तुम्हाला दिसत असेल रोल ऑफ मनी. तर या प्रकारे तुम्ही आणखी एक डायग्राम काढू शकता. ओके, ठीक आहे फ्रेंड्स, तर नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि 12च्या गायडन्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.